नमस्कार. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी SRAचे प्रोजेक्ट सुरू आहेत. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही ना काही अनागोनी कारभार झालेला आहे. असाच प्रकार दत्तनगर या ठिकाणी देखील SRA सुरू आहे. त्या ठिकाणी देखील बिल्डरने अनधिकृत मोठी झाडं तोडलेली आहेत. त्याच्या हिअरिंग देखील झालेल्या आहेत आयुक्तांकडे. आणि आता बिल्डर म्हणतो की मी झाडं तोडलेलीच नाही आहे. जर बिल्डरनं झाडं तोडलीच नाही तर मग त्यांनी दंडाची रक्कम आयुक्तांकडे भरली का, असा प्रश्न देखील उपस्थित झाला. आणि SRAच्या विविध मागण्यासाठी शारदाताई बनसोडे जे आहेत गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आजचा 5वा दिवस आहे आमरण उपोषण करतात. अजून देखील कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची उपोषणाची दखल घेतलेली नाही किंवा त्यांच्याशी चर्चा केली नाही. ते काय सांगाल, एकंदरीत अधिकाऱ्यांचं तुमचं काही बोलणं झालं आहे का, आणि प्रमुख काय काय मागण्या आहेत आणि प्रशासनाकडनं याची काही दखल घेण्यात आली आहे का? माझं एकच म्हणणं आहे, SRAच्या प्रोजेक्टला राज्य शासनाची जर मंजुरी नाही तर प्रोजेक्ट कसा काय उभा झाला? झुनुपीचे अधिकारी, SRAचे अधिकारी यांचं संगनमत आहे. अण्णा बदडे गट नंबर 119, गट नंबर 121, गट नंबर 119चा गलितची वस्ती, दलदलीची वस्ती दाखवली. गट नंबर 21 ही झोपडपट्टी अख्खी पाडली. हे कुठंतरी सगळं चुकीचं आहे. अण्णांनी सगळी चुकीची माहिती देऊन प्रोजेक्ट राबवलेला आहे. हे कुठंतरी सगळं थांबलं पाहिजे. जे भ्रष्टाचार आहे याच्यावर इतर गुन्हे दाखल झाले पाहिजे. राहिला दुसरा प्रश्न माझा, वृक्ष विभाग 8 वर्षापासून ते 40 वर्षाची झाडं आहेत. पंचनामध्ये आले, 5 झाडं तोडले. पिंपळ आहे, लिंब आहे, वड आहे, एक फुलाचं असं 5 झाडाचा पंचनामा केला आहे. झाडं रातोरात कत्तल केले, पुरावे नष्ट केले, अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केले. त्यांनी रिसर पंचनामा केला. पोलीस स्टेशनला पत्रही काढले, गुन्हे दाखल करा. पोलीस अधिकारी म्हणतात ते लोक स्टेटमेंट देत नाही. काल गारगोटे वृक्ष विभागाचे अधिकारी आले, ते म्हणतात ताई त्यांनी रिसर एका झाडाचे 50,000प्रमाणे 2.5 लाख रुपये भरले. कुठल्या अधिकाऱ्यानं तुम्ही 2.5 लाख घेतले? माझ्या एरियातले जर 5 झाडं तोडले, तुम्ही जर रिसर पत्र काढले मला पोलीस स्टेशनला, गुन्हे दाखल करा. तर गुन्हे दाखलच झाले पाहिजे. ही वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शारदा राजे बनसोड महिला अध्यक्ष यांच्या वतीने ही मागणी, गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांनी रितसर पैसे भरले, त्याचे काही पुरावे उपलब्ध आहेत का? झाडं तोडले त्याचे देखील काही पुरावे उपलब्ध आहेत का? आणि ज्यावेळेस हिअरिंग झाल्या त्या कशाच्या आधारे हिअरिंग झाल्या? आणि आज बिल्डर संबंधित ठिकाणी येऊन म्हणतो की मी वृक्षतोड केलेलीच नाही आहे. माझ्या घरी सर पुरावे आहे, मी पुरावे दिलेले आहेत. जेव्हा गारगोटे काल मला म्हणाले, आज मी सकाळी LIBच्या जाधवना फोन केला, सर त्यांनी काहीतरी असे पैसे भरले. मला ताई आमच्याकडे असं काही पुरावे आले नाहीत. मी पत्रक व्यवहार केले, बोलले पोलीस स्टेशनला आयुक्तांना की गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांचे अधिकारी पाठवा म्हणून. तुम्ही आज 5 दिवस झाले या ठिकाणी बसलेला आहात. प्रशासनाचे कोणी अधिकारी आले का? आणि तुमच्या तपासणीसाठी डॉक्टर व मेडिकलची टीम या ठिकाणी येऊन वेळोवेळी तपासणी वगैरे करते का? झाली, परवापासून तपासणी चालू आहे. माझं काहीतरी शुगर कमी दाखवते. मला कधीही चक्कर येईन बोलले, पण काल मला टॉयलेटला जाताना मला चक्कर आली. टॉयलेट खूप लांब आहे, माझी टॉयलेटची सोय नाही आहे. आताही मला टॉयलेटला आले पण मला जाण्याची ताकद नाही आहे, तशीच बसलेले आहे. जाणून बुजून तुमच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं जाते का? कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा पालिकेचे आयुक्त असतील किंवा SRAचे अधिकारी असतील त्यांच्या सांगण्यावरून तुमच्या उपोषणाची दखल कोणी घेत नाही असं तुम्हाला वाटतं? हो, संगनमत आहे ना. मला सांगा, आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून 3 दिवसापर्यंत आयुक्त सुट्टीवर का गेलेत, हा माझा प्रश्न आहे. SRAचे अधिकारी काल म्हणतात की खडके साहेब बुधवारी येणार, आयुक्त बुधवारी सुट्टीवर. मग हे संगनमत नाही तर काय आहे? यांचं सगळं भ्रष्टाचार मागणीमध्ये आहे. यांचा भ्रष्टाचार उघडकीस झालं की सगळ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. बाळासाहेबसुद्धा याच्यात दखल घेतात. ते काल अंजलीताईंचा मला फोन आला आहे, ताई काळजी करू नका, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. जर लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही व तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचं आमरण उपोषण आज देखील सुरूच आहे. पुढचा लढा मोठ्या प्रमाणात कसा असेल? जर एवढं करून देखील प्रशासनाला जर जाग येत नसेल तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? मी आंदोलन छेडले अमर उपोषणचं. बाबासाहेबांनी कायद्यात दिलेलेच आहे, रडू नका लढा. त्या पद्धतीने मी शेवटपर्यंत माझ्या श्वास आहे तर मी लढणार.
माघार घेणार नाही. तर या ठिकाणी जे रहिवाशी आहेत त्यांच्या भल्यासाठी तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात. रहिवाशांचा पाठिंबा तुम्हाला कसा मिळतो आणि पक्षातले जे काही पदाधिकारी आहेत त्यांचा तुम्हाला पाठिंबा या आमरण उपोषणामध्ये ते सर्व तुमच्या सोबत आहेत का? कारण की आज या ठिकाणी दिसताना तुम्ही एकटा दिसतात, पक्षातले कुठलाही पदाधिकारी या ठिकाणी दिसत नाही आहे. असं काही नाही का राज्य कमिटीची सुद्धा माझे पदाधिकारी अनिल अण्णा जाधव होते, सरजित सर होते, जित पटेत दादा होते आणि शहराचे सगळे पदाधिकारी. सनी गायकवाड सकाळी 6:30 वाजता भेट देऊन गेलेत. भालेराव दादा आहेत, आता संजय कांबळे सरसुद्धा आहेत आणि माझ्या दत्तनगरच्या सगळ्या महिला रात्री जवळजवळ 10-12 महिला झोपून होत्या. घरीसुद्धा प्रत्येक महिलेच्या घरी कोण नाही, वेळेनुसार सगळ्या येतात, सगळ्यांचा पाठिंबा. पण शासकीय कर्मचाऱ्यांचं पाहिजे तसं याला सपोर्ट नाही. तर तुम्ही आमरण उपोषण बसला आहात, जनतेच्या भल्यासाठी आहात, प्रभागातल्या अनेक घरांचा विषय आहे त्यासाठी तुम्ही आहेत. पण याबरोबर तुम्ही तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे असा निरोप देखील अंजली त्यांनी स्वतः तुम्हाला फोन करून दिला होता. त्याचा तुम्ही काही विचार केला आहे का पुढे देखील उपोषण सुरूच राहणार आहे जोपर्यंत मागण्याचा काही विचार होत नाही तोपर्यंत? वरिष्ठ नेते माझे अंजलीताई असतील, बाळासाहेब असतील, त्याच्या मताला मी सहमत आहे. पण हे गेंड्याचे कातड्याचे शासन बसलेलं आहे, हे कोणीच दखल घेत नाही ना. मी आजही उपोषण मागं घ्यायला तयार आहे, पण माझ्या हातात लेखी काहीतरी द्या ना. आज मी त्या झोपड्यात राहते, उद्या जर माझं झोपडं पडलं याला कारणीभूत कोण असणार आहे? अशा हजारो घरं आहेत तिथं. पोलीस प्रशासनाला हे परमिशन मागतात. अरे राज्य शासनाची मंजुरी नाही आणि तरी पोलीस प्रशासनाला तुम्ही मान्यता मागता. त्याच्यामुळं बाळासाहेबांना माझी एकच विनंती असेल, साहेब उपोषण मी उद्याही थांबवायला तयार आहे, आजही थांबवायला तयार आहे, पण आम्हाला काहीतरी न्याय द्या. गेल्या वर्षी बाळासाहेब आंबेडकर माझ्यासाठी पायी चालले आहेत, ह्याच्यात काही निर्णय देत नाही. महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेले. त्यांनी या प्रकरणामध्ये कशा प्रकारे हस्तक्षेप केला काय सांगा? अण्णा बोदडेंनी जी झोपडपट्टी गलिच्छ वस्ती जी सांगितली ती पहिले तर आमच्या वस्तीला त्यांनी शिवी दिली. अण्णा बोदडे माझ्या वस्तीतनं शिकून सवरून आज त्या पदावर बसलेले आहेत. अण्णांनी हे जे अहवाल दिला तो चुकीचा अहवाल दिला. मी त्यांच्यावर आरोप करते, चुकीचाच अहवाल दिला आहे अण्णांनी. जर अण्णांनी जर अघोषित झोपडपट्टी घोषित जर करून नसती दिली तर या साऱ्या आमच्या डोक्यावर बसायला आला नसता. याच्यात अण्णाची 100% चुकी आहे. म्हणजे हे काय फक्त काय टक्केवारीसाठी जर तुमच्या झोपडपट्टीचा लिलाव झाला असं म्हणता येईल का? हो, मी स्वतः म्हणते राज्य शासनाची मंजुरी नाही तर मग अण्णांनी घोषित झोपडपट्टी करून यांना अहवाल का सादर केले, कुठल्या बेसवर अहवाल सादर केलेले याचा खुलासा मागते, खुलासा देत नाही आहे मला. ज्या वेळेला तुमच्या दत्तनगरचा विषय असेल SRAसाठी तर चर्चा सुरू होती, त्यावेळी परिसरातले काही रहिवाशांच्या किंवा जे सामाजिक कार्यकर्ते जनतेसाठी लढतात त्यांच्याशी काही चर्चा झाली होती का याच्यासाठी सहमत कोणी कार्यकर्त्यांचं होतं का? 13/2/2024 माझा पहिला अर्ज आहे. आमच्या वस्तीमध्ये SRAची गरज नाही, SRA करू नका. रोड आहे, महापालिकेचा रिलीज लाईन आहे, महापालिकेची सोयसुविधा आहे, पाणीपट्टी भरतो, लाईट बिल भरतो, घरपट्टी भरतो, अग्निशमनाची गाडी येते, रिलीज लाईनच्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात, आमुषाच्या गाड्या येतात. तर मग SRA कशाला पाहिजे? 2-2 मजल्याची घरं होती आमच्या लोकांची. ही घरं त्यांनी लोकांना फक्त 65,000 दिले आणि घर उद्ध्वस्त केलेले आहेत. ज्या ठिकाणी SRA त्या ठिकाणी मंजुरी झाला, किती कुटुंब त्या ठिकाणी राहायला होतं पूर्ण रहिवाशी, किती जणांना पात्र केलं आणि किती जणांना अपात्र केलं, काय माहिती समोर आली? 1391 आमची घरं आहेत, तसे तर 2000 घरं आहेत. 1391 घरामधनं यांनी 1053 लोकांचं संमती घेतले, त्यात फक्त 650 पात्र केले. बाकीच्यांचं काय? आज जर आमच्या इथे लोकांकडे 84 सालापासून फोटो पास आहे तर मग पात्र अपात्रचा प्रश्न येतोच कुठं? आज शासन यांना TDR देतो 32 लाख. या पालिकेला मी विनंती करेन, द्या ना आमच्यासारख्या लोकांना 10-10 लाख रुपये बांधू द्या ना बिल्डिंग. का झोपडपट्टी दिसणारच नाही. द्या 10-10 लाख रुपये, ही आमची मागणी आहे. आणि या मागणीवर कोण बोलत नाही, कारण की SRAमध्ये एवढा अधिकाऱ्यांचा फायदा आहे
म्हणून हा SRA प्रत्येक झोपडपट्टी लादला आहे. पण यांना राजकीय कुठली संमती नाही. मी स्वतः मंत्रालयामध्ये उपोषण केलेलं आहे. मैदानामध्ये आझाद मैदानामध्ये सुनील उखंडे गृह सचिव आहेत. सचिवनी सांगितलं ताही आमच्याकडे असे कुठले डॉक्युमेंट्स आले नाही, म्हणून SRAला परत त्यांचे पत्रव्यवहार केले. त्या पत्रव्यवहारमध्ये कुठं शासकीय मंजुरी आढळून आले. मला पत्रव्यवहार केलं, त्या पत्रव्यवहारमध्ये म्हणतात आम्हाला कुठं आढळून आली नाही. मग हा कुठला तुमचा अनिगोंदी कारभार आहे? अधिकारी सगळे भ्रष्टाचारी आहे. तो घटने असन, तो खडके असतील, अण्णा बोदडे असतील किंवा महापालिकेचे अधिकारी, सगळा भ्रष्टाचार फक्त पैशासाठी. TDRAमधले यांचे काहीतरी टक्केवारी आहे आणि यांचा भ्रष्टाचार चालू आहे. हा भ्ष्टाचार मी उघडकीस पाडणार वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत. नाही, या ठिकाणी तुमचं अमरोपोषण चालू आहे. डॉक्टरची टीम कंटिन्यू तुमच्यापाशी बसून आहे का फक्त वेळोवेळी येऊन चेक करून जाते? 24 गेल्या पहिल्या दिवशी 24 तासांनी, दुसऱ्या दिवशी 24 तासांनी, तिसऱ्या दिवसापर्यंत 24 तास आले. काल कुठं ते फक्त काल सकाळी मला वाटतं 11-12 वाजता आले, त्याच्यानंतर 6 वाजता आले. म्हणजे 6 तर अजून तर कोणी आलेले नाही. माझ्यापाशी कोणीच नाही. पोलीस प्रशासन दिलं मान्य आहे मला. इथे गाडी उभं, ते पण मी त्याची काल बडबड केली. अहो तुम्हाला काय वाटलं पाहिजे, एक लेडीज देतात, एका लेडीजनी काय होणार, ती लेडीज आतमध्ये बसते महापालिकेत. माझं काय, इकडनं तिकडनं कोणी जर आज आपण राज्य शासनाच्या विरुद्ध बसलेले, जर बिल्डरच्या लोकांनी जर मला उद्या गोळ्या घातल्या, त्याची जबाबदारी काय? तर मग कुठे एक छोटीशी तिथं गाडी उभी केल्या जाते. त्या गाडीत कोणी असतं का नसतं माहीत नाही, पण गाडी उभी असते. खरं पाहायला गेलं या ठिकाणी डॉक्टरची टीम आवश्यकता आहे, पण डॉक्टरची टीम नसून या ठिकाणी फक्त पोलीस एक कर्मचारी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे डॉक्टर का टाळले तुमच्यापासून, काय वाटतं? आता त्यांना काहीतरी वाटत असं ना, सगळं भ्रष्टाचारच आहे. उद्या मला कमी जास्त आलं तर उचलून नेते. दिल्लीमध्ये कसं झालं सोनं याचं, तसं माझं झालं तर त्यांना तेवढंच तर पाहिजे. मला रात्री त्यांचा प्लॅनिंग होता मला उचलून न्यायचा, पण आमची लोक इथं बसून असल्यामुळे त्यांचा डाव साधला गेलेला नाही. बघितलं तर या ठिकाणी डॉक्टरची टीम गरजेची आहे. मात्र गेली 5 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. डॉक्टरची टीम या ठिकाणी नाही आहे. जाणीवपूर्वक प्रशासन यांच्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करतं आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित होताना दिसून येतो आहे. आणि कुठलाही अधिकारी कर्मचारी त्यांच्याशी अद्यापही चर्चा करायला तयार नाही आहेत. बघितलं तर SRAचे अनेक अधिकारी सुट्टीवरती आहेत. त्यांनी देखील या घटनेची गंभीर्याने अजून देखील दखल घेतलेली नाही. नेमका अधिकाऱ्यांना यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी किती काळ लागेल, किंवा यांचा आजचा 5वा दिवस आहे उपोषणाचा, किंवा किती दिवसांना उपोषण ठेवणार, यांच्या तब्येतीची प्रकृती अगदी कमी, तब्येत खराब होत चालली आहे. त्यांना बोलायला देखील त्रास होतो. आपण बघितलं असेल तर देखील महापालिका प्रशासनाचा हॉस्पिटलचा कुठलाही अधिकारी डॉक्टर या ठिकाणी उपस्थित नाही आहे. मात्र या ठिकाणी फक्त पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. पोलीस बंदोबस्त त्यांच्यासाठी दिला आहे का बिल्डरच्या आणि अधिकाऱ्याच्या सुरक्षेसाठी दिला आहे, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे.